उन्हाळा चालू झाला की मार्केटमध्ये ना भाज्या कमी येतात, पण कधी कधी चांगल्या जरी भाज्या असल्या ना तर खायची मात्र इच्छा कोणाचीच होत नाही. पण मग ही मासवडीची रेसिपी तर झालीच पाहिजे. पण बऱ्याच वेळा काय होतं, मासवडीचं आपण जेव्हा सारण बनवतो ना तेव्हा ते सारण ना खूप असं चिकट होतं. हे असं सारण कोरडं होत नाही. शिवाय ना बेसन फेटायला सुद्धा ना बऱ्याच जणांना खूप प्रॉब्लेम होतो. बेसनमध्ये गुठळ्या राहतात. अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने सुटसुटीत एवढी पद्धत तुम्हाला सांगितली ना, जी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवली ना तुमची अगदी परफेक्ट मासवडी तयार होईल, हे मात्र मी नक्की सांगेन. त्यासाठी या व्हिडिओला अजिबात स्किप न करताना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. शिवाय हा झणझणीत मस्त असं मासवडीचा रस्ता सुद्धा सांगितलाय बरं का, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि तुम्हा सर्वांचं प्रियास फूडीमध्ये मनापासून स्वागत. चला तर करूया मासवडीला आपल्या सुरुवात. तर मासवडी ना ही 3 स्टेपमध्ये बनवली जाते. त्यातली पहिली स्टेप आपण बघतोय तो म्हणजे मासवडीचा रस्सा. तर त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूयात. तर इथे मी अर्धी वाटी ना सुक्या नारळाचा कीस घेतलेला आहे, तो ना असा खवून घेतलेला आहे. त्यासोबतच एक मध्यम आकाराचा कांदा आहे जो अगदी पातळ असा चिरून घेतलेला आहे, हे बघू शकताय तुम्ही. आपल्याला इथे ना 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत. इथे 1 छोटा चमचा इतका ना मी हरभऱ्याची डाळ घेतलेली. अर्धा छोटा चमचा आपल्याला मोहरी लागणार आहे, अर्धा छोटा चमचा जिरे लागणार आहे. इथे ना 2 छोटे चमचे इतके ना काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे. त्यासोबतच आपल्याला बेडगी मिरची पावडर घेतली तुम्ही तरी चालेल. 2 छोटे चमचे मी इथे घाटी मसाला घेतलाय, घरगुती कोणताही मसाला घ्या चालेल. त्यासोबतच आपल्याला इथे ना जिरेपूड लागणार आहे. जिरेपूड मी 1 छोटा चमचा इतके घेतलेले. पाव छोटा चमचा इथे आपल्याला ना हिंग लागणार आहे आणि पाव छोटा चमचा आपल्याला इथे धनेपूड लागणार आहे. सोबतच आपल्याला थोडीशी कोथिंबीर वापरायची आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. इथे साहित्य बाकीचं एवढंच लागणार आहे, फक्त भाजून कसं घ्यायचं ते सगळ्यात पहिल्यांदा बघून घ्या. आता इथे मी गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. आता ह्या पॅनमध्ये आपल्याला हे साहित्य भाजून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा खोबरं भाजायचंय. खोबऱ्याचा ना अलगद अगदी थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजायचं. खोबरं जास्त आपल्याला लालबुंद लालसर असं नाही करायचं. अगदी एवढं आपलं खोबरं भाजत आलं की आता आपण ह्याला लगेच एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता तोच पॅन मी गॅसवरती परत गरम करायला ठेवलाय. आता याच्यामध्ये आपण कांदा भाजून घेऊयात. तर बरेच जण काय करतात, कांदा घालायच्या अगोदर ना तेल घालतात आणि नंतर कांदा घालतात. मग काय होतं, त्याच्यामुळे ना कांदा पटकन असा भाजला जात नाही. तुम्ही हे एकदा करून बघा. कांदा अगदी फक्त अगोदर भाजायचा, थोडासा हलका भाजत आला ना की लगेच तेल घालायचं. बघा कांदा कसा अगदी पटकन तुमचा भाजून येईल. आता कांदा अगदी हलकासा थोडासा भाजत आला की याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं. 1 छोटा चमचा इतका किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं कमी घातलं तरी पण चालेल. तर आता इथे बघा कांदा सुद्धा आपला अगदी थोडासा भाजत आलेला आहे. सोबतच याच्या पाकळ्या सुद्धा मोकळ्या करायच्या बरं का. आता याच्यामध्ये ना लसूण घालायचं आणि लसूण सुद्धा आपल्याला अगदी थोडासा भाजून घ्यायचं. जास्त वेळ इथं भाजत बसायचं नाही आपल्याला. अगदी थोडासा भाजत आला की ह्याच्यामध्ये आपण हरभऱ्याची डाळ घालून घेऊयात. तर बऱ्याच वेळा काय होतं, आपण हरभऱ्याची डाळ ना सुरुवातीला घालतो, म्हणजे तेल घातलं की लगेच हरभऱ्याची डाळ, मग कांदा लसूण सगळं भाजत बसतो. तर याच्यामध्ये डाळ पटकन भाजली जाते आणि लसूण कांदा मात्र भाजायला वेळ लागतो. तर तसं नाही करायचं. हरभऱ्याची डाळ नेहमी सुरुवातीला घालायची, त्याच्यामुळे ना ती व्यवस्थित भाजली जाते. शिवाय मिश्रण आपलं जे एकत्र आपण करतो त्या मसाल्याला आपला कडवटपणा सुद्धा येते, कारण आपले मसाले जर जास्त भाजले गेले तर मग मसाला कडवटपणा येतो. आता हे बघू शकता सगळे आपले मिश्रण अगदी व्यवस्थित भाजलेले आहे. आता ह्याला सुद्धा आपण ना खोबऱ्यावरतीच काढून घेऊयात. तर आता हे बघा व्यवस्थित आता हे भाजून झालेलं. आता ह्याला व्यवस्थित असं थंड करूयात आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये गाडून घेऊयात. सोबतच ना याच्यामध्ये अगदी थोडं थोडं पाण्याचा वापर करा. जितकं लागेल ना तितकाच थोड्याचा पाण्याचा वापर करा आणि ह्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचंय. तर हे बघू शकताय अगदी असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. जास्तही पाण्याचा वापर करू नका. आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवली की याच्यामध्ये ना आपल्याला 3 ते 4 किंवा 3 मोठे चमचे इतके तेल घातलं तरी चालेल, कारण ना ह्या रस्त्याला ना असा मस्त अशी तरी आली पाहिजे, शिवाय झणझणीत पण लागतो. त्याच्यासाठी थोडंसं तेल जास्त घालायचं. लगेच मोहरी घालायची. मोहरी तडतडली की जिरे घालूयात. जिरे चांगले फुटले की गॅस कमी करायचा आणि ह्या स्टेल याच्यामध्ये हिंग घालायचा. हिंग अगदी थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित हिंग भाजत आला की याच्यामध्ये आपण मसाला घालून घेऊयात. मसाले सुद्धा आपल्याला अगदी थोडासा भाजून घ्यायचा, कारण अगोदर आपण मसाले सगळे भाजून घेतलेले आहेत. त्याच्यासाठी फक्त एकदा मिश्रणामध्ये मसाला जिरे आणि मोहरीमध्ये मसाला एकदा व्यवस्थित मिक्स झाला की ह्याच्यामध्ये पावडर मसाले घालायचे. जिरेपूड घालायची, धनेपूड घालायची, घाटी मसाला घालायचा, सोबतच काश्मीरी मिरची पावडर घातली की ह्याला सुद्धा व्यवस्थित मिक्स करायचं. तर या मिश्रणामध्ये ना ह्याच्यामध्ये गुठळ्या होतात, त्यामुळे ना मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं याच्यामध्ये. सुरुवातीला लगेच घालू नका पाणी. या मिश्रणातल्या व्यवस्थित ना अशा गुठळ्यानं मोडून घ्या. जर तुम्ही सुरुवातीला जास्त पाणी घातलं ना तर मग ह्या मसाल्याच्या गटाड्या झाल्या की त्या लगेच अगदी मोडायला अवघड पडतात. इथे थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि परत ह्याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आता ह्या स्टेला ना आपल्याला ह्याच्यामध्ये परत आता थोडंसं पाणी घालायचंय. आता मी जे मिक्सरचं भांडं होतं तेच थोडंसं खंगळून घेतलं आणि याच्यामध्ये घालून घेतलं, मसाला वाया जायला नको ना म्हणून. आणि आता याच्यामध्ये पाणी घालायचंय. तर लक्षात घ्या पाण्याचं प्रमाण किती ठेवायचं. आपण ही जी वडी असते की नाही
ती खरं तर रस्स्यासोबत खाल्ली जाते. म्हणजे वडी रस्स्यामध्ये टाकायची आणि मस्त अशी बाजरीची असो ज्वारीची असो कोणतीही भाकरी असो त्या भाकरीसोबत ही वडी सर्व केली जाते. पण बऱ्याच वेळा काय होतं काहींच्या घरामध्ये ना फक्त वडीच कोरडी खातात, रस्स्यासोबत नाही आवडत. मग तुम्ही तिथे मिश्रणामध्ये रस्स्याचं प्रमाण थोडंसं कमी करू शकता. पण जर रस्सा अगदी जास्तच कमी करू नका, नाहीतर रस्स्याचं प्रमाण जर कमी केलं ना तर वडीमध्ये पण जे सारण भरतो ना आपण ते जेव्हा एकत्र येईल ना तेव्हा मात्र तुमचा रस्सा मग अगदी घट्ट होऊ शकतो. त्यासाठी थोडंसं पातळ ठेवा आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि परत ह्याला एकदा व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात. अगदी 3 कप इतकं पाणी घातलं ना तरी चालेल, 2.5 ते 3 कप, जास्तही पाण्याचा वापर करू नका ह्याच्यामध्ये. आता ह्याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ह्या मिश्रणाला आपल्या उकळी काढून घ्यायचे. तर हे बघू शकता या मिश्रणाला तर आपल्या चांगली उकळी आलेली आहे. आता इथून पुढे ना आपल्याला 3 ते 4 मिनिटं आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे. लक्षात घ्या याच्यावरती झाकण ठेवू नका. झाकण ठेवून जर तुम्ही शिजवला ना तर हा जो कट आलेला असतो की नाही तो कट सगळा निघून जाईल. त्यामुळे झाकण न ठेवताना ह्याला आपल्याला 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं. तर आता आपली रस्सा सुद्धा मस्त असं तयार झालेला आहे. तर मी इथे गॅस बंद करते आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण ह्याला साईडला ठेवून देऊयात. तर आता आपल्याला दुसरी स्टेप करायची ते म्हणजे मासवडीचं सारण. तर आता सारण बनवण्यासाठी ना साहित्य काय लागलेलं सगळं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तरी पण आपण एकदा बघून घेऊयात. तर इथे बघा 15 ते 20 आपल्याला लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत. त्यासोबतच अर्धी वाटीनं मी इथे अर्धा कप इतका सुक्या नारळाचा कीस घेतलेला आहे. तर हे बघा अगदी असं बारीक करून घ्यायचं. त्यासोबतच एक मध्यम आकाराचा कांदा घेतलाय जो उभा पातळ चिरून घेतलाय. 1 मोठा चमचा आपल्याला जिरे लागणार आहेत, 1 मोठा चमचा धने लागणार आहेत. त्यासोबतच 1 इंच इतका दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. 3 ते 4 आपल्याला हिरवी वेलची लागणार आहेत. 2 ते 3 लवंग घेतलेले आहेत. 2 ते 3 काळी मिरी घ्यायचे. त्यासोबतच ना मी इथे 1 मोठा चमचा इतके शेंगदाणे घेतलेले आहेत. अर्धी वाटी इतके ना मी सफेद तीळ घेतलेले. तर लक्षात घ्या सफेद तीळ इथे थोडेसे जास्त लागतात, हे महत्वाचं आहे बरं का. आणि त्यासोबतच इथे सफेद तीळ सोबत मी 1 मोठा चमचा इतकी खसखस घेतलेली आहे. इथे पाव छोटा चमचा आपल्याला हळद लागणार आहे. 1 छोटा चमचा इतकी मी काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे. आणि त्यासोबतच इथे आपल्याला 2 छोटे चमचे इतके घाटी मसाला लागणार आहे. त्यासोबतच आपल्याला थोडीशी इथे कोथिंबीर सुद्धा लागणार आहे. कोणताही मसाला घरगुती मसाला वापरला तरी चालेल. हे सगळे साहित्य आपल्याला इथे ना भाजून घ्यायचं आहे. लक्षात घ्या कसं भाजून घ्यायचं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. ते मी तुम्हाला पुढे सांगितलेलंच, एकदा बघून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा तोच पॅन मी गॅसवरती गरम करायला ठेवलेला आहे. याच्यामध्ये आपण तीळ घालून घेऊयात. तीळ सुद्धा आपल्याला इथे ना व्यवस्थित अशी ना अगदी तडतड उळेपर्यंत फक्त भाजून घ्यायचे. तर तीळ ना खसखस तीळ एकत्र नाही भाजायचे, हे महत्वाची गोष्ट आहे. लक्षात घ्या तीळ अगदी थोडेसे आपले हलगत असे भाजत आले की आता ह्या स्टेजला आपण याच्यामध्ये खसखस घालून घेऊयात. तर काय होतं खसखस आणि तीळ एकत्र भाजले की तीळ भाजायला वेळ लागतो आणि खसखस मात्र पटकन भाजून होते. त्याच्यासाठी खसखस थोडीशी उशिराने घालायची, तीळ जसे अर्धे भाजत येतील. आता तीळ आपले तडतड असे उडायला लागले की आता आपण गॅस कमी करायचा आणि हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. अगदी थोडेसे भाजत आलेले आहेत. आता ह्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता तोच पॅन गॅसवरती गरम करायला ठेवला की ह्याच्यामध्ये खडे मसाले घालायचे. जिरे, धने, वेलची सोबत लवंग आणि दालचिनी, मिरे हे सगळे एकत्रच आपल्याला इथे भाजून घ्यायचे. तर आता इथे ना लक्षात घ्या खडे मसाले जे असतात ना ते पटकन भाजले जातात, त्यांना भाजायला जास्त वेळ नाही लागत. अर्धा मिनिट किंवा 1 मिनिटमध्ये भाजत आले की ह्याला दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आता हे झालं की आता ह्याच्यामध्ये आपल्याला खोबरं भाजायचंय. आता खोबरं सुद्धा आपल्याला ना अगदी थोडंसं भाजायचंय, म्हणजे खोबऱ्याचा थोडासा जसं आपण रस्स्यासाठी कलर थोडासा चेंज केला होता ना अगदी थोडंसं तिथपर्यंत आपण ह्याला भाजून घेणार आहोत. आता खोबरं सुद्धा आपलं व्यवस्थित भाजून झालेलं आहे. गॅस कमी करूयात आणि आता हे सुद्धा आपण जिथे आपण तीळ आणि खसखस भाजून घेतलेले ना त्या प्लेटवरती ह्याला काढून घेऊयात. आता पॅनमध्ये ना थोडंसं तेल घातलं, त्याच्यामध्ये कांदा सुद्धा भाजून घ्यायचा. कांदा अगोदर भाजला तेल नंतर घातलं तसं केलं तरी चालेल. आता कांद्यातल्या फक्त पाकळ्या आपल्याला व्यवस्थित अशा मोकळ्या करून घ्यायच्यात. तर कांदा भाजत आला की याच्यामध्ये आपण लगेच लसूण पण घालून घेऊयात आणि आता ह्याला परत एकदा व्यवस्थित असं आपण इथे भाजून घ्यायचंय. तर कांदा लसूण आपला चांगला भाजत आलेला आहे. आता ह्याला सुद्धा ना आपल्याला व्यवस्थित आता ह्या स्टेजला तर मी गॅस बंद करते आणि आता हे सुद्धा ना आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर आता इथे बघा मी 3 प्लेटमध्ये ना सगळं साहित्य वेगळं काढून घेतलेलं आहे. इथे तीळ, खसखस आणि खोबरं आपलं भाजून घेतलेलं आहे. इथे आपले खडे मसाले भाजून घेतलेले जसे की जिरे, धने, लवंग, मिरे, दालचिनी आणि वेलची हे सगळे एकत्र काढून घेतलेलं आहे. त्यासोबतच नाही ते दुसऱ्या प्लेटमध्ये मी इथे कांदा आणि लसूण काढून घेतलेलं आहे. वाटण कसं करायचं बघा, हे वाटण सगळं वेगवेगळं करायचं आहे. ते वाटण सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते जर चुकलं तर पुढे मग तुमचा मसाला चिकट होऊ शकतो. त्यासोबतच आपण शेंगदाणे तर अगोदरच भाजून घेतलेले आहेत. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ना जे आपण खडे मसाले घेतले होते की नाही ते आपण अगोदर वाटण करून घेऊया. त्याची पूर्ण पावडर पेस्ट करून घ्यायची बरं का. हे बघा एका वाटीमध्ये मी काढून घेतले. आता इथे ना दुसरं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे.
अगदी मोठंच आहे मिक्सरचं भांडं. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तीळ, खसखस आणि आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. आता ह्याला आपण त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि झाकण लावून ना ह्याला फक्त पल्स मोडवरती फिरवायचं. लक्षात घ्या, अजिबात सुद्धा ही जी पावडर पेस्ट करायची नाही, नाहीतर काय होईल, मिक्सरचं भांडं जर गरम झालं तर तेल आणि खोबरं, तीळ आणि खोबरं याचं तेल झालं ना की मग ते पूर्ण चिकट होईल. त्यासाठी 1-2 सेकंद फिरवायचं, जास्त वेळ फिरवायचं नाही. आता याच्यामध्ये आपण जो कांदा आणि लसूण भाजून घेतलेला ना तो सुद्धा इथे घालून घ्यायचा, सोबतच शेंगदाणे पण घालायचे आणि ह्याला सुद्धा आपण मिक्सरला फिरवून घेऊयात. याला सुद्धा आपल्याला पल्स मोडवरती फिरवायचे, फक्त 2 सेकंद, जास्त नाही. याला सुद्धा पल्स मोडवरती फिरवून घेतलं ना. आता हे बघा, आता तुम्ही म्हणाल की ते थोडंसं मोठं राहिलेलं आहे, लसूण कांदा थोडासा मोठा राहील, काही हरकत नाही, पुढे करायचं काय सांगते मी तुम्हाला. आता या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये पावडर मसाले घालूयात. हळद घालायची, कश्मीरी मिरची पावडर घालूयात आणि घाटी मसाला घालून घेऊयात. आता ह्याला सुद्धा थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मिक्सरच्या भांड्याला एकदा झाकण लावायचं आणि ह्याला सुद्धा फक्त पल्स मोडवरती फिरवायचं, जास्त वेळ फिरवायचं नाही, 2 सेकंद फक्त फिरवून घ्या ना. आता बघू शकताय सगळं व्यवस्थित आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. जो आपला कांदा लसूण जो मोठा राहिलेला होता ना तो सुद्धा व्यवस्थित बारीक झालेला आहे. आता इथे आपण जे गरम मसाला जी पावडर बनवून घेतलेली ती घालायची आणि इथेच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिक्स करून घेतलेले. आता ह्याला फिरवत बसणार नाहीये, कारण ऑलरेडी जे आपण गरम मसाला भाजून घेतलेला त्याची चांगली आपली पावडर पेस्ट तयार झाली होती. शिवाय आता इथे मीठ पण घालायचं आणि ह्याला सुद्धा मी इथेच मिक्स करून घेणार आहे, मिक्सरच्या भांड्यात फिरवत नाही बसणार. तर आता हे तुम्ही बघू शकताय किती आता व्यवस्थित आपला मसाला तयार झालेला, अगदी हातातून तुमच्या सुटेल ना, अगदी असा परफेक्ट मसाला झालेला ना, हाताला सुद्धा चिकटत नाहीये. असाच मसाला बनवला ना तर अगदी वडीमधून तुमचं सारण अजिबात बाहेर येणार नाही. आता आपल्याला पिठलं बनवायचं, तर पिठलं बनवण्यासाठी या मेजरिंग कपने मी साहित्य घेतलंय. इथे आपल्याला ना 1.5 कप इतकं बेसन लागणार आहे. जे बेसन ना व्यवस्थित असं चाळून घ्यायचं, त्याच्यामध्ये गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत. शिवाय इथे आपल्याला 3 ते 4 मिरच्या लागणार आहेत, हिरवी मिरची घेतले, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत, अर्धा छोटा चमचा जिरे लागणार आहेत, पाव छोटा चमचा मी इथे हळद घेतलेली आहे, चवीनुसार मीठ लागणार आहे, थोडीशी आपल्याला इथे कोथिंबीर सुद्धा लागणार आहे. तर आता इथे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे वाटण करून घेऊयात. मिरची, लसूण आणि जिरं याचं आपल्याला पाणी न घालता वाटण करून घ्यायचं आहे. गॅसवरती कढई गरम करायला ठेवली, तिथे 1 किंवा त्याच्यापेक्षा थोडासा अर्धा मोठा चमचा इतकं तेल गरम करून घ्यायचं. तेल गरम झालं की याच्यामध्ये जो आपण बनवून घेतलेला तो ठेचा घालायचा. ह्याला 1 मिनिट फक्त भाजून घ्यायचं, जास्त वेळ नाही भाजायचं. आता हे भाजत आलं की याच्यामध्ये आपण आता हळद घालूयात. आता हळद सुद्धा ना आपल्याला इथे अगदी थोडीशी इथे भाजून घ्यायची. आता याच्यामध्ये ना पाणी किती घालायचं ते महत्वाचं आहे. बघा, ज्या आपण मेजरिंग कपने जे आपण पाणी बेसन मेजून घेतलेलं ना त्याच कपने आपल्याला इथे पाणी घालायचं. तर पाणी इथे ना मी 2 कप इतकं पाणी घातलेलं, किंवा त्याच्यापेक्षा ना थोडंसं जास्त पाणी तुम्ही इथे घातलं ना तरी पण चालेल. आता इथे याच्यामध्ये ना आपल्याला मीठ घालून घ्यायचंय आणि आता चवीनुसार आपण थोडीशी इथे कोथिंबीर सुद्धा घालून घेणार आहोत. अगदी थोडीशी घातली कोथिंबीर, जेवढी साहित्य सांगितले त्यापेक्षा पण थोडी कमीच आहे. आता या मिश्रणाला आपल्याला उकळी काढून घ्यायची. मिश्रणाला उकळी आली की ह्याच्यामध्ये आपण आता बेसन सोडायचं. तर बऱ्याच जणांकडे विस्कर नसतो, तर तुम्ही उलथाना ना शेवटपर्यंत म्हणजे कढईच्या पूर्ण तळाला ना उलताना असं फिरवत राहायचं आणि दुसऱ्या हाताने बेसन असं रांगोळी सोडल्यासारखं सोडायचं. आता जनरली सगळ्यांनाच पटकन असं उलताना नाही जमत, तर तुम्ही एक काम करू शकताय. जर तुमच्याकडे विस्कर असेल ना तर विस्करने काय करायचं, विस्कर सुद्धा पूर्ण तळामध्ये घालायचा कढईच्या आणि दुसऱ्या हाताने जशी आपण रांगोळी सोडतो ना तसं अगदी थोडंसं बेसन सोडायचं. एकदम अजिबात बेसन याच्यामध्ये सोडू नका, नाहीतर तुम्हाला याच्यातल्या गुठळ्या मोडायला अगदी अवघड पडतील. थोडंसं बेसन सोडत ना जोपर्यंत मिश्रण तुमचं घट्ट होत नाही ना तोपर्यंत ह्याला व्यवस्थित असं शेवटपर्यंत फेटत राहायचं. जर तुम्ही थांबलात, तुमचं विस्करचा हात अजिबात थांबवायचं नाही. विस्करच्या हाताने तुम्ही व्यवस्थित फेटत राहिला ना अजिबात तुमच्या बेसनमध्ये गुठळ्या होणार नाही आणि अगदी परफेक्ट असं तुमचं बेसन सुद्धा तयार होईल. हे तुम्ही बघू शकताय, अगदी व्यवस्थित तयार होईल. आता हे बेसन आपल्याला शिजवून घ्यायचं, त्याच्यासाठी झाकण ठेवायचं आणि 4 ते 5 मिनिटं ह्याला एक वाफ काढून घ्यायची. अधूनमधून 2-3 वेळा ह्याला मिक्स करून घ्या, जेणेकरून हे मिश्रण तळाला चिकटायला नको. तर आता हे बघू शकता व्यवस्थित असं आपलं बेसन सुद्धा पिठलं सुद्धा आपल्याला बनवून झालेलं आहे. अगदी परफेक्ट असं करायचं. एका ठिकाणी असा गोळा असा तयार व्हायला लागला ना की समजून जायचं मिश्रण तयार झाले. शिवाय ना असं विस्करमध्ये घेतलं ना तर पटकन असं खाली पडलं नाही पाहिजे. हे बघा, पटकन असं नाही पडलं पाहिजे, झटकरल्यानंतरच पडलं पाहिजे. समजून जा की तुमचं पिठलं सुद्धा तयार झालेलं आहे, जास्त वेळ नाही लागणार. आता याच्यावरती ना आपल्याला झाकण ठेवायचा, गॅस बंद करायचा आणि हे आपल्याला तयार करून घ्यायचंय. तर आता इथे बघा मी इथे तयारी कशी केलेली, जे आपण सारण घेतलेलं ते घेतलेलं, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आणि इथे ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे आणि सोबतच एका बाउलमध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये एक रुमाल भिजत ठेवलेला आहे. आता आपल्याला ना हा रुमाल ना व्यवस्थित असा पिळून घ्यायचा. जास्तही पिळू नका घेऊ, रुमालामध्ये थोडंसं पाणी शिल्लक ठेवा जेणेकरून ना तुम्हाला वडी फोल्ड करता येईल व्यवस्थित अशी. आता हा रुमाल आपण पोळपाटावरती व्यवस्थित असं पसरवून घेऊयात. जर जास्त कोरडा वाटत असेल ना तर रुमालावरती थोडंसं पाणी घालून घ्या.
आता याच्यावरती ना थोडीशी अशी खोबऱ्याचा किस घालायचा, सोबतच थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालून घेऊयात. तुम्हाला आवडत असेल त्यानुसार थोडीशी घालून घ्या, दिसायला सुद्धा छान दिसतात त्याच्यासाठी. आता याच्यावरती ना आपल्याला जे आपण बेसन घेतलेलं आहे ना ते झाकून ठेवायचं बरं का. आणि याच्यातलं जितकं तुम्हाला थापता येईल ना अगदी तेवढंच घ्या आणि त्याला आपल्याला इथे थापून घ्यायचंय. अगदी थोडंसं काढून घेतलं ना की आता जे मिश्रण आपण ठेवलेलं ना त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि हे मिश्रण आता हाताने आपण थापून घेऊयात. तर हे मिश्रण सुरुवातीला गरम असतं त्यामुळे थापताना ना थोडंसं तुम्हाला इथे त्रास पडेल. हे बघा, अगदी थोडंसं हाताने थापायला ना थोडासा त्रास पडू शकतो. त्यासाठी तुम्ही इथे एक काम करू शकताय, इथे ना बेलनला ना पाणी लावून घ्या आणि हे बेलन आहे ना व्यवस्थित असं याला लाटून घ्यायचं. लक्षात घ्या, पाणी नाही लावलं ना तर हे चिकटून बसेल आणि जसं तुम्हाला वाटतंय ना की चिकटते तर थोडंसं याला परत असं पाणी लावून घ्या आणि परत आपल्याला ह्याला ना व्यवस्थित असं लाटून घ्यायचं. फक्त लाटताना एका गोष्टीची काळजी घ्या, ह्याला ज्या डायरेक्शनने लाटताय ना त्याच डायरेक्शन ह्याला मागे घेऊन जायचं आणि पुढे घेऊन यायचं. नाहीतर एकदा पुढे घेतलं आणि परत मागे घेतलं तसं अजिबात करू नका, नाहीतर त्याची घडी पडेल आणि मग वडी व्यवस्थित फोल्ड होणार नाही. आणि ह्याला सुद्धा पटकन लाटून घ्यायचं. थापायचं जर असेल तर पटकन थापायचं, अजिबात वेळ लावायचा नाही, तर दुसरं कढईतलं मिश्रण थंड होईल आणि पुढची वडी तुम्हाला मात्र थापता येणार नाही. आणि परत ह्याला व्यवस्थितच हाताने ना सेट करून घ्यायचं, म्हणजे कुठे थोडंसं वर असेल खाली असेल तर सेट करून घेतलं की आता याच्यावरती भरपूर असं सारण घालून घ्यायचं. सारण असं भरपूर घाला बरं का. सारण घालण्यामध्ये याच्यात कंजूशी करू नका, कारण सगळ्यात महत्वाचं असतं म्हणजे वडीतलं सारण. आणि सारण घातल्यानंतर ना ह्याला परत असं ना हाताने ना प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून ना ते आपली जी पिठल्याची जी आपण लाटीव केलेली असते ना ती व्यवस्थित अशी त्याला चिकटली जाते. हाताने व्यवस्थित असं थापून झालं की आता हे वडीला आपल्याला ना फोल्ड करून घ्यायचंय. तर कोणत्याही शेपने घ्या, तुम्ही पाठीमागून घेऊ शकताय किंवा फुडून घेऊ शकताय. व्यवस्थित अशी वडी आपल्याला दुमडून घ्यायची. एक पहिली पट्टी दुमडली की परत दुसरी पट्टी त्याच्यावरती फोल्ड करून घ्यायची, परत हाताने तिला दाबून घ्यायचं आणि परत तिसरी पण आपण त्याच्यावरती व्यवस्थित अशी फोल्ड करून घेऊयात. इथे ना तुम्ही फोल्ड करताना फक्त घाई करू नका, व्यवस्थित अशी तुम्ही तिला फोल्ड करून घेतली ना तर तुमची वडी ना अगदी व्यवस्थित अशी दाबली जाईल. नाही तर बऱ्याच वेळा असं होतं की वडी आपण जेव्हा दाबतो की नाही ती खालच्या बाजूने पूर्ण मोकळी होते आणि लगेच उचलताना हातामध्ये ती निघून येते. त्याच्यासाठी ना वरून प्रेशर मात्र जोरात द्यायचा आणि वरून हा असा वडीचा जो शेप असतो ना तो माशाच्या आकाराचा, मास वडी म्हणजे काय, माशाच्या आकारातली. तर त्याच्यासाठी ना वरून असं माशाच्या आकारासाठी थोडासा असं वरच्या बाजूने शेप द्यायचा आणि खालच्या बाजूने वडीला दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित अशी प्रेस करून घ्या, जेणेकरून वडी तुमची सुटणार नाही. आता उघडून बघूयात आपण. तर हे बघू शकताय वडी आपली मस्त अशी तयार झाली. तर दुसरी पण वडी मी तुम्हाला दाखवते. तुम्ही खालच्या बाजूने प्रेस करून घ्या किंवा वरच्या बाजूने तुम्ही वडीला हिला फोल्ड करून घेऊ शकताय. तर हे बघू शकताय दुसरी सुद्धा वडी आपली मस्त अशी तयार झालेली आहे. आता या वडीला ना आपण कट करून घेऊयात. अगदी सहज वड्या कट होतात बरं का. सरसर म्हणाल ना तर पटापट तुम्ही वडीला ना अगदी सहज असं कट करून घेऊ शकताय. हे बघा, वडीच्या आतमध्ये पूर्ण सारण आपलं भरलेलं आहे आणि किती सुंदर वडी तयार झालेली तुम्ही बघू शकताय. अगदी परफेक्ट अशा तुमच्या सुद्धा वड्या तयार होतील. अगदी सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित फॉलो करा आणि किती कट सुद्धा किती छान होतं तुम्ही बघू शकताय. अगदी परफेक्ट अशा सगळ्या वड्या तुमच्या तयार होतील. तुमच्या काहीही शंका असतील ना तर मला कमेंटमध्ये एकदा नक्की विचारा आणि माझ्या सांगितल्याप्रमाणे ना तुम्ही एकदा वडीची रेसिपी नक्की तयार करून बघा. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला मात्र विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर आवडला असला ना तर एक लाईक मात्र नक्कीच करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर आणि एका चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.